सर तुम्ही मला बोलवलं? या सर. सर ही मुलं इथं काय करतात? सर ही पल्लवी 8वी अची विद्यार्थिनी. भर वर्गासमोर तुम्ही तिला अपशब्द वापरलेत अशी तक्रार आहे या मुलांची. सर मी काय बोललो तिला? मी तिला फक्त एवढंच म्हणलं, आता का लहानच का दात काढायला, लगीन केलं तर 2 वर्षात पोरगं होईल, ह्यात अपशब्द काय वापरला सर मी? कुरकुटे, ही दुसरी वेळ आहे तुमची. तुम्ही असं काहीतरी बोलता मुलांना आणि मग पालकांना उत्तर देताना आमच्या नाकी नऊ येतात. तरी बरं, ही विद्यार्थिनी माझ्याकडे आली, पालकांच्याकडे नाही गेली. सर अहो नेहमी बोली भाषेतले शब्द असतील पण शाळेत नाहीच चालणार. लक्षात ठेवा. सर तुम्हाला मुलांसमोर इतकंच वाईट वाटत असेल ना कुरकुटे, तर विद्यार्थ्यांना वर्गासमोर असं वागवत जाऊ नका. या बाळांनो तुम्ही, पुन्हा नाही होणार असं. आणि झालं ना तरी मला येऊन भेटा, मी बोलेन सरांशी. या. आणि हो, अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि एक, इथं जे काही घडलंय की नाही ते शाळेच्या बाहेर जाता कामा नये. या. या. कशी जिरली सरांची. कुठं रिंगणाच्या बाहेर आहे गट्टी. हाय ना, तू घेतल्यास बाहेर सडक्या. अरे नाही, मी का घेतली? तू खेळ पुढे. काय केलं पुढं? आधी ह्याचा निकाल लागलाच पाहिजे. नाही घेतलीस ना बाहेर तू? नाही, मग आईली वहिली काय ना, अंजना कटी रिंगणाच्या बाहेर घेतली तर आईचा. मला म्हणाल त्याच्या आईचा. मग कशाला चिडता सडक्या? निधी इमानदारानं आपल्या आई घाल की. तू तुझीच घाल की. नसलं खेळायचं नको खेळू. जा घरी, आई बोलावते. अरे तोच जा घरी, तुझं म्हातारे बोलावते. कोंबडी राहायला असतील. जा, तुला शेण काढायचं असेल. ए भांडायचं असलं तर बास करा डाव. मी जातो आपल्या घरी. या ब्या, ह्याला घालव घरी चिडक्याला. तू कशाला जातोयस? ए रडक्या, घे एवढा तुला. नको लय बोलूस. रे मला नको, घे तुलाच. चिडीला रडी पचत नाही. आता बघ तुझे गट्टे सगळे कसे नापतो ते. ए झाला पॅक, चल निघ घरी. तुम्ही पॅक आहे, चल जा. हाय घातली, झालो मी बी पॅक. मी जिंकलो जिंकलो रे. कर सगळा फावड्यानं गोळा कर. जिंकलो बी, चला मी. ऐ किरण्या, 1 रुपयाच्या उसने ती कट्ट्या. अरे त्यापेक्षा माझ्या बरोबर कर की गच्ची. आपण दोघं मिळून खेळू. आणि असं बी या इकडच्या सगळ्या गट्ट्या मीच ना आपल्यात. नको, जेव्हा माझ्याकडे एक बी गट्टी नव्हती तेव्हा ह्यानं माझ्यावर गच्ची केली. तेव्हा तर मला खेळायला बी येत नव्हतं. आणि आता ह्याच्याकडच्या गट्ट्या गेल्या म्हणून मी तुझ्याबरोबर गच्ची करू वे? अरे गट्ट्या काय येत जात असतात, पण गच्ची महत्वाची. दोस्ती कधी तुटली नाही पाहिजे. चल. दाद्या कुठं? ते जरा काम होतं. येऊ का मी बी? कशाला? ती खेळतोस ते गप खेळ की. ए अरे येऊ दे की, त्याला काय होते? बघल तवाला का सारखं भावाला नको म्हणत असतेस. तू काहून नाही आणलं गाण्याला? गाण्याला? हा, अरे तो काही शाळा नाही होय. हे तरी कुठं लायकीच आहे. जाऊन सांगाल सगळं आईला. चल. नाही सांगणार आम्ही कुणालाच काय सांगणार नाही. कुठे निघाला? चक्कीकडेच ना. ए माद्या, तुला काय माहिती रे चाबरे? मला कुठं काय माहित आहे? नाही म्हणलं तिकडे निघालाय म्हणून म्हणलं. नाही म्हणजे 1-2दा बघितलंय तिकडे जाताना, पण आपण कुणाला काय सांगितलं नाही बरं का. म्हणलं आपल्याला काय करायचंय,
तिथं कोण येतं कोण नाही. आणि आत्ता मी नेलं ना कुणालाच काय सांगणार नाही. चल 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 तू पहिला चल इथनं. बरं ऐक की ह्या आब्याला पण घेऊ का? तो आपल्या शब्दाच्या बाहेर नाही बरं का. हा हा. नको. बरं घे. ए यार पण असू दे तिला. ठीक आहे. त्याला काय हे घे माहिती का? जा घरी, मी चाललोय दाद्यावर. ए तर हे गेम ऐकून अजून उसने थोड्या 5-6 दिल्यात. हिंमत वर इकडे. त्याला घालून पडू दे. आत्ताच हे तुझा अर्ध इकडे. आत्ताच आणि आधीचं कुणाला काय बोललास तर आहे घाल्या कानाचं गंडकच काढीन. नाही कोणाला काय सांगत नाहीतर सांगेन. काम सोड. ए, चला तुला काय करायचंय नको ते चौकशाला का मी काय लागते जंकी बिंकी. ए इकडे तुला का तोंडवर करून पुढे जायचे लय घालतो. त्या दिवशी संगीला काय सांगितलं माझ्याबद्दल. कुठं काय म्हणजे बरं ऐक की मुद्दा यायला येतो की 5 मिनिटं. झालं की 2च मिनिटात येतो. कवापासून वाट बघत्या? तुला काय वळण आहे का नाही? कुणी इथं बघितलं ना तर होईल बोबाटा. लग्न करणार आहेस ना, मग होऊ दे की काय व्हायचं ते होऊ दे बोबाटा. तुला काय आमचा पप्पा कसा आहे माहीत आहे ना? माहीत आहे की. मग जेव्हा माझ्या मागे लागली तेव्हा कळलं नाही बे तुला. नाही ना, तुला बघितलं आणि बघतच बसलं. कसलं भारी दिसतोस रे तू. येडीस का काय इथं बाहेर तुझा दीर बसलाय आब्या. मग बाहेर आहे ना तो, आत तर आपणच आहे की. आणि तसं बी आता एवढी रिस्क घेऊन आली होती काय नुसतंच बोलायला वेळ. ती काय कुठे बी बोलता आलं असतं. नाही ग, तुला बोलायचं असेल तर बोल, नाही तर निघतो मी. तू काय डोक्यावर पडल्यास काय? एवढं समोरून एखादी पोरगी म्हणतात तुला असतेस. दुसरं कोणी असतं ना तर असं जवळ घेतलं असतं. दुसरं कोणी नाही मी. ए मध्ये कुठे गेला होतास कुठे गेला होतास. अरे मग तेच गेलो. मुद्दा आहे का तुझ्या बापाने गिरणीत म्हटलेलं अरे येतच नव्हतं. लग्नापर्यंत वाट बघ की जरा. प्रेम ह्याच्यासाठी नसतं. आय लव्ह यू हे शब्द नाहीत. जबाबदारी जबाबदारी घ्यायला शिका दे. बापाशी बोलायची हिंमत होत नाही आणि यासाठी बरी होती ग. गट्टी किती कळलं. ए मध्ये आणि पेपरमिंटच्या गोळ्या तर आहे घालते बी. देन रितेश सेड मी आय कम इन मॅडम. म्हणजे मी आत येऊ का मॅडम. तो काय आब्या इथं लक्ष दे ना. मग मिस्टर सेन म्हणतात नाव म्हणजे आत्ता. डोंट यू थिंक यू आर अर्ली. म्हणजे काय दाद्या, तुला ती आवडते ना? काय तुला ती आवडते? टॉक इन इंग्लिश. यू लाईक हिम ना? येस आय लाईक हर. बट वाय आर यू आस्किंग. जस्ट असंच. कॅन आय टॉक टू मदर अबाउट यू अँड हिम हर? डोंट प्लीज डोंट. मग गिफ्ट मी समथिंग फॉर नॉट टॉक टू मदर इंडिया. विच गिफ्ट. हिरोईन पेन. नो टू मच कॉस्टली. आय वॉन्ट दॅट. नाहीतर मग आय विल टॉक. प्लीज. मग प्रॉमिस टू पेन. प्रॉमिस. आणि मुस्काडीन मी तुला. कळलं का शानपणा केलास तर. लक्ष दे इकडे काय म्हणतोय मी. सॉरी ब्रदर. दादा पण कशी भेटली ती तुला आणि मला कवा सांगितलं का नाहीस? आधी मलाच खात्री नव्हती की असं काहीतरी होईल.
आधी लय राग यायचा रे तिचा, पण हळूहळू तोच राग आवडू लागला. सवयीनं माणसं आवडायला लागतात हे खरं बरं का. पण याची सुरुवात कशी झाली आणि कसं कळतं आपल्याला आपल्याला ते झालंय? ते अरे ते ते नाव घ्यायला लाजावं इतकंही वाईट नसतं रे प्रेम. हां म्हणजे लोकांनी बदनाम केले म्हणून, नाहीतर त्याच्या इतकं गोड काहीच नाही. आमच्याच वर्गात होती ती. ते शेजारच्या गावात दळण ठेवायला यायची, पण तशा नजरेनं नाही रकावाच बघितलं. मग कॉलेजच्या सहलीत तिने सुरुवात केली. सतत नजरेसमोर यायची, प्रत्येक गोष्टीत सामील करून घ्यायची. हळूहळू आवडायला लागले आणि मला. मग काम करताना, प्रत्येक मोकळ्या वेळेत, प्रवास करताना सगळीकडे आठवायला लागले. उठल्यावरचा पहिला आणि झोपतानाचा शेवटचा विचार ती कधी झाली कळलंच नाही बघ. आपल्या आसपास सुरू असलेल्या कुठल्याच गोष्टीत मग आपण नसतो. एक वेगळं जग तयार होतं आपल्या मनात, ज्यात फक्त ती आणि आपण असतो. त्या जगात आपण रुसतो, हसतो, भांडतो, आनंद घेतो, पण फक्त स्वतःपुरतंच, स्वतःच. आणि तू अभिया माकडा, उद्या शाळा आहे ना, चल गप झोप, आवर हे पटकन चल. वहिनी कशी वाटली? मग काय, कसली डेअरिंग बाज आहे. आणि तू भित्रा. म्हणजे तू ते गिरणीतलं अभ्या माकडा